आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राची प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची संपूर्ण राज्याची महत्त्वाची बैठक चालू आहे। पूर्वनियोजित ही बैठक एका विशिष्ट कालावधीनंतर सातत्याने आम्ही घेत असतो, ज्यामध्ये राज्यभरात चाललेल्या सर्व राजकीय घटना, संघटनात्मक बांधणी, केंद्राचे आणि स्थानिक स्तरावरच्या असलेल्या कार्यक्रमाचं नियोजन आणि या सगळ्यातून भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या ताकदीच्या आधारावर सामान्य माणसाची सेवा अजून नीट चांगली कशी करता येईल या संबंधीची बैठक असते। आणि म्हणून या बैठकीचं उद्घाटन माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजींनी केलं। काही वेळातच या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी मार्गदर्शन करणार आहेत। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। लोकसभा निवडणुकीचं नियोजन डोळ्यासमोर ठेवून जी एक रचना केंद्रीय स्तरावर ठरली आहे, त्या संबंधीचं मार्गदर्शन आमचे राष्ट्रीय महामंत्री माननीय विनोदजी तावडे यांनी केलंय। स्वाभाविकता अशी प्रदेशाची बैठक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक, शक्ती वंदना हे संमत झाल्यानंतरची पहिली बैठक आहे आणि त्यामुळे या विधेयकाला माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने दिलेली मान्यता, कॅबिनेटमधली मान्यता आणि मग लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये घेतलेली संमती याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव माधवी नाईक, चित्राताई वाघ आणि अन्य सदस्यांनी समर्थन अनुमोदन केलंय। प्रत्येक बैठकीत आम्ही गेल्या काही काळातला आढावाही घेत असतो आणि त्यामुळे जिल्हा स्तरावरचा आढावा पक्षाचा तसाच विविध आमचे मोर्चे आणि प्रकोष्ठ आहेत त्यांचाही आम्ही घेतो। या सगळ्यामध्ये काही विशेष कार्यक्रम घेऊन सरकारी यंत्रणा तर काम करतेच आहे, पण भारतीय जनता पार्टी संघटन म्हणून सुद्धा यात उतरली आहे, ज्यामध्ये मेरा माटी मेरा देश, बूथ सशक्तीकरण अभियान, संवाद केंद्र या सगळ्या बाबतीमध्ये केंद्रीय कार्यक्रमात महाराष्ट्रात किती गतिविधी झाल्या आणि आगामी कार्यक्रम काय याचे नियोजन आणि चर्चा करणार आहोत। राज्यामध्ये महाविजय 2024 हा एक विषय घेऊन आम्ही उतरलो आहोत, ज्यामध्ये 45+ लोकसभेच्या जागा कशा जिंकायच्या त्याबद्दलच्या नियोजनाचं एक विशेष सत्र व्हायचं आहे आणि सध्याची राजकीय परिस्थिती आणि आपल्या भूमिका काय असल्या पाहिजे त्याबद्दलचं एक मार्गदर्शन आहे। सर्वसाधारणपणे हे सगळे विषय घेऊन ही बैठक चालू आहे। विशेष करून या विषयावर विशेष चर्चा माननीय अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत होते आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी याची चिंता सुद्धा व्यक्त करते की राज्यामध्ये काही विशेष पक्ष आणि विशेष नेते हे राज्यातलं महाराष्ट्रातलं जातींमधला विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष, काही गट आणि काही नेते आणि काही गटाचे नेते हे राज्यातलं जातीय सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना, याची माहिती सुद्धा आम्ही गोळा करतो। आणि म्हणून अशा परिस्थितीला, अशा पद्धतीच्या प्रयत्नांना विरोधकांच्या
किंवा अशा गटाच्या नेत्यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील जनता तर थारा देणारच नाही, पण भारतीय जनता पार्टी माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा पवार आणि सहकारी पक्ष यांच्या नेतृत्वात जे महायुतीचं सरकार चालू आहे, त्या सरकारचा सबका साथ सबका विकास हा मोदीजींनी दिलेला नारा डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये आम्ही हा जातीय सलोखाही नीट राहिला पाहिजे, प्रत्येकाला न्यायही मिळाला पाहिजे आणि असा विसंवाद करू पाहणारे पक्ष, गट आणि नेते यांना सडेतोड उत्तर महाराष्ट्रातील सर्व जनतेला बरोबर घेऊन करण्याच्या दिशेने आमच्या व्यूहरचना आम्ही ठरवलेल्या आहेत. त्या व्यूहरचना या बैठकीत ठरल्या आहेत. माननीय अध्यक्ष त्याच्यावर योग्य वेळेला बावनकुळे साहेब त्याची माहिती देतील आणि म्हणून अशा अर्थाने महत्त्वाची बैठक लोकसभेच्या 45 जागांचं प्रत्येक लोकसभा क्षेत्रशः आढावा, नियोजन आणि पुढची कार्यरचना ही सुद्धा या बैठकीत चर्चिली जाणार आहे किंवा जाते. अशी एक महत्त्वाची बैठक चालू आहे. मला वाटतं एवढंच आता ब्रीफ करण्यासारखं होतं, तेवढं मी आपल्याला केलं आहे. सर, राज्यामध्ये महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, त्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे. इतर 2 पक्षांच्या जागा मध्ये सुद्धा भाजप त्यांना मदत करून त्यांना कसं निवडून आणता येईल असा हा समन्वय साधण्याचा सुद्धा संदेश जो आहे तो कार्यकर्त्यांना दिला असेल. हे स्वाभाविकच आहे की पूर्ण 48 जागा काही भारतीय जनता पार्टी लढवणार नाही आहे, ही महायुती लढवणार आहे आणि म्हणून 45+ हे जे हेतू उद्देश समोर ठेवला आहे हे सुद्धा महायुती म्हणून आहे आणि त्यामुळे आपल्या संघटनेच्या ताकदीच्या वर, बळावर आणि जिथे आमच्या मित्रपक्षांची ताकद आहे तिकडे त्यांची मदत घेऊन भारतीय जनता पार्टी आपल्या सहकारी पक्षांचे सुद्धा उमेदवार लोकसभेत निवडून आणण्याच्या नियोजनाचा पूर्ण लेखाजोखा, आढावा, कार्यक्रम आणि नियोजन हे करते. या बैठकीत सुद्धा आम्ही चर्चा करू. सर, महाविकास आघाडीने मुंबईमध्ये ज्या 6 जागा आहेत त्याचा फॉर्म्युला निश्चित केलेला आहे. उद्धव ठाकरे गट 4 आणि बाकीचे 1-1 असा ठरलेला आहे. भाजपचा आणि महायुतीचा असा काय फॉर्म्युला ठरलेला आहे, काय करणार नाही, भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेजींची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, रामदास आठवलेंची RPI आणि आमचे मित्रपक्ष आम्ही एकत्रित निवडणुका लढणार आहोत. मुंबईच्या बाबतीत सुद्धा अशी वेगळी चर्चा आम्ही करत नाही आहोत. महाराष्ट्र म्हणून सगळ्या 48 जागांची चर्चा माननीय शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा, रामदास आठवलेजी आणि संबंधित आमचे प्रदेश अध्यक्ष हे करतील. तो निर्णय झाल्यावर आम्ही त्यांना सांगू. मुंबईत ठाकरे 4 जागांवरती आग्रही आहेत, त्यांना आत्मविश्वास आहे की 4 जागा ते जिंकतील. याचा अर्थ 2 जागांवर तर पराभव उद्धव ठाकरेंनी मान्य केला आहे की या 2 जागा आम्ही लढवूच शकत नाही, हे उभाटाने मान्य केलं आहे. ज्या मुंबईवर आमचंच राज्य म्हणत होते त्या मुंबईतल्या 2 लोकसभा जागांवर आम्हाला उमेदवार मिळू शकत नाही, मतं मिळू शकत नाही, आम्ही जिंकू शकत नाही, आमच्याकडे बलस्थान नाही, आमच्याकडे त्या ताकद नाही, हे तरी उद्धवजींनी मान्य केलं आहे. इथूनच आमच्या यशाची सुरुवात आहे आणि म्हणून ज्या 4 जागांवर ते लढू इच्छितात त्या 4 जागांवर त्यांना पराभूत करण्यासाठीचं योग्य नियोजन, ताकद आमच्याकडे आहे. मुंबईतल्या 6 जागा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा आणि रामदास आठवलेंचा RPI आणि अन्य पक्ष आम्ही जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मतदारांचा कौल आम्ही जे जे कार्यक्रम जनतेसमोर घेऊन जातो आहोत त्यात स्पष्ट दिसतो आहे. एकीकडे भाजपांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे, दुसरीकडे नांदेडमध्ये काल दुर्दैवी घटना घडली. 24 तासामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला. त्यावर रोहित पवारांनी अशी टीका केली आहे की तानाजी सावंतांनी ताबडतोब राजीनामे द्यावे. हे सरकार फक्त जाहिरातबाजी करते, मात्र प्रत्यक्षामध्ये हॉस्पिटलमध्ये औषधांची खरेदी नाही, बेडची संख्या कमी आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पायउतार व्हावं. काय आपली प्रतिक्रिया? त्यांचं विधान हे राजकीय आहे. अशा दुर्घटनांमध्ये राजकारण करण्यापेक्षा दोषी व्यक्ती शोधणं
आणि ज्या रुग्ण आणि रुग्णांच्या परिवाराला मदत तातडीने पोचवणे आवश्यक असते. ज्यांना दिवसा रात्री केवळ सरकार नसल्यामुळे झोपमोड होते आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण बघायचं असतं, ती लोक अशा पद्धतीचं विधान करतात. मी याच्यापेक्षा जास्त त्यांच्या विधानाला महत्त्व देत नाही. सरकार आपलं काम दोषी व्यक्ती शोधणं, रुग्ण किंवा दगावलेली जी लोक आहेत त्यांच्या परिवाराला मदत करणं आणि याच्या चौकशी पूर्ण करणं, या सगळ्या कामाला लागलं पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचं मत आहे. अशी याला तोडून असा प्रश्न आहे की आज ज्यावेळेस शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील त्या ठिकाणी गेले त्यावेळेस शौचालय आहेत ते दुर्गंध होता आणि त्यामुळे जे डीन आहेत त्यांना साफ करायला लावलेलं आहे. हा सगळा व्हिडिओ देखील आता बाहेर व्हायरल होतोय. नाही, मला याची पूर्ण माहिती नाही. माहिती घेऊन मी सांगेन. सर, प्रियंका गांधी जे आहेत ते महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीच्या लढणार आहेत अशी माहिती समोर येते. तशी चाचपणी जी आहे ती काँग्रेसकडून केली जाते. नाही, कोणी कुठून लढावा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण मला ज्या पद्धतीने दिसतंय त्या पद्धतीने प्रियंका गांधी यांना आता उत्तर प्रदेशमध्ये जिंकण्याची जागा राहिलेली नसेल. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस जिंकणार नाही आहे त्यांना पूर्णपणे माहिती आहे आणि म्हणून एक प्रयत्न म्हणून ते महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्र अशा कुठल्याही व्यक्तीला निवडून देणार नाही की जो स्वतःच्या स्वार्थासाठी प्रयत्न म्हणून महाराष्ट्रात पाय ठेवेल. जो महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याच्या कमिटमेंटने महाराष्ट्रात येईल त्यालाच महाराष्ट्र निवडून देईल. आणि ती कमिटमेंट आणि सेवेची वृत्ती ही भारतीय जनता पार्टी, एकनाथजींची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि रामदास आठवलेंच्या RPIकडे आहे. तिथे सीटमध्ये जिंकू शकत नाही म्हणून इथे सिटिंग करायला यायचा त्यांचा जो प्रयत्न आहे असं दिसतंय प्रियंका गांधींचा, तो सफल होणार नाही. अशी याला तोडून एक प्रश्न येत आहे की ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या बैठका घेतल्यात, मात्र काल कोल्हापुरामध्ये देखील भाजपमध्ये 2 गट पाहायला मिळाले, जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते. त्यामुळे हा एक वाद पुन्हा एकदा निर्माण होतोय का असं वाटतंय का? भारतीय जनता पक्षामध्ये अशा पद्धतीचा जुना नवा वाद होणं शक्य नाही. होत असेल तर त्याला थारा नाही. करणाऱ्याला त्याबद्दलचा जाब विचारला जाईल. ट्विट जे आहे ते केलेलं आहे. हां, ट्विट केलेलं आहे त्यांच्या तर काय नाही, मी कालही म्हटलं की काही लोक लिहिताना गांजा लावतात, बोलताना छिली मोडतात आणि मग ते ज्या पद्धतीने लिहितात त्याच्यामधनं केवळ विपर्यास, असत्य आणि खोटं पसरवण्याचा प्रयत्न करतात. भाषण माननीय मोदीजींची तेलंगणाला केलं, पण मिरच्या आणि त्याचा धूर मात्र प्रभादेवीच्या गल्लीत लागला. आणि म्हणून माननीय मोदीजींनी तिथे केलेल्या भाषणाचा संपूर्ण ना जाण ना जाणकारी आणि त्याच्यावर इथे प्रभादेवीच्या गल्लीमध्ये बसून आपली बुद्धिमत्ता पाजळण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांना सडेतोड उत्तर मिळण्यासाठी मी त्या ठिकाणी लिहिलंय की कट कमिशन आणि कंत्राटदारी करणाऱ्यांना त्यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधल्या घोटाळ्यांची मालिका समोर यायला लागल्यावर इथे मिरची लागायला लागली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा कट कमिशनचा आणि कंत्राटदारीचा धंदा करून सामान्य माणसाच्या रुग्ण आणि मृत्यूच्या टाळूवरचं सुद्धा लोणी खाणारे ही मंडळी आहेत जी प्रभादेवीच्या गल्लीत बसली आहे. याची माहिती महाराष्ट्राला आहे. एवढंच मी त्यांना जाणकारी करून देतो. कॅबिनेट बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा निर्णय आहे की दिवाळी निमित्त शिधापत्रिका धारकांना आता अवघ्या 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा मिळणार आहे. यामध्ये आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश झालेला आहे. काय सांगा? भारतीय जनता पार्टी या निर्णयाचं स्वागत करते, अभिनंदन करते. या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा गुढीपाडवा असेल किंवा अन्य त्या ठिकाणी आंबेडकर जयंती असेल, या पद्धतीचा आनंदाचा शिधा पोचवण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं. या अगोदरच्या सरकारला ते करता आलं नाही. महाराष्ट्रातली जनता ही ओळखते. त्यामुळे या व्यवस्थातून निर्माण होणारा आनंदाचा शिधा आनंदाने जनतेपर्यंत पोचवण्यात भारतीय जनता पार्टी व्यवस्थेला मदत करेल. सर, तुम्ही जुन्या इमारतींच्या प्रश्नावरती वारंवार लक्षवेधी मांडलेली होती. एक महत्त्वाचा कॅबिनेट निर्णय झाला की जे सदनिका मालक आहेत त्यांच्या निष्कर्षणाबद्दल आता सुधारणा करण्यात आलेली आहे. काय वाटतं या सुधारणेमुळे किती इमारतींचा प्रश्न मार्गी लागू शकतो?
मी पूर्ण GR वाचलेला नाही, निर्णय पूर्ण वाचला नाही, पण मी नक्की हे सांगेन की पुनर्विकासात ज्या ज्या अडचणी येतात, मग ज्या ठिकाणी मालक असतो त्या मालकाचे विषय त्यांच्या अधिकाराचे येतात, ज्या ठिकाणी आमच्या टेनंट्सना मिळणारे करारनामे आहेत त्या करारनाम्याची परिपूर्तता कायदेशीर योग्य होत नाही, काही ठिकाणी ॲक्विजिशनचा प्रश्न निर्माण होतो, काही ठिकाणी परवानग्या ज्या लिमिटेड मर्यादित काळात दिल्या आहेत तिथे पुनर्विकास न झाल्यामुळे असणाऱ्या प्रीमियमचा विषय येतो, असे असंख्य विषय आहेत. आणि त्यामुळे पुनर्विकासाला गती मिळावी यासाठीच्या निमित्ताने घेतलेला तो निर्णय, त्याचं आम्ही स्वागत करतो. अजित पवार जे आहेत त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित होते. वारंवार राष्ट्रवादीकडून पालकमंत्री पद जे आहे ती भरावीत अशी मागणी होते. आता ते आज उपस्थित नसल्यामुळे पुन्हा एकदा अजितदादा नाराज आहेत काय, अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. कोणी नाराज अजितदादा असण्याचं काही कारण नाही, पण याची माहिती पूर्ण मला नाही. सरकारचे प्रतिनिधी त्याच्यावर प्रतिक्रिया देतील, पण नाराजगीचा कुठला विषय नाही. आज बैठक हुई, क्या आपने लोगों ने तय किया, क्या मार्गदर्शन किया है महाराष्ट्र और मुंबई की लोकसभा? भारतीय जनता पार्टी की आज प्रदेश पदाधिकारी और जिलाध्यक्षों की एक महत्वपूर्ण बैठक दिन भर की चल रही है, जिसका उद्घाटन हमारे प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे जी ने किया. थोड़े ही समय में हमारे माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी इसको मार्गदर्शन करेंगे. सभी महाराष्ट्र के पदाधिकारी, सभी जिलाध्यक्ष, सभी लोकसभा के हमारे चुनाव प्रमुख इस बैठक में अपेक्षित है. लोकसभा चुनाव का नियोजन केंद्रीय स्तर पर एक कार्यक्रम तय हुआ है, उस विषय को हमारे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावड़े जी ने सभी को अवगत कराया है. केंद्रीय पार्टी की तरफ से जो कार्यक्रम महाराष्ट्र में भी चल रहा है उसमें मेरी माटी मेरा देश, बूथ सशक्तिकरण अभियान, संवाद केंद्र और सोशल मीडिया और मीडिया, इस विषय के ऊपर चर्चा भी होने वाली है. आज महाराष्ट्र की राजकीय परिस्थिति, उसके ऊपर आने वाले समय पर कैसे चलना, ये भी विषय चर्चा में आने वाला है. स्वाभाविकता ये बैठक कुछ अंतराल के बाद रेगुलर हमारी होती रहती है. आज के इस बैठक में हमने इस बात की भी चर्चा की है कि दिखाई ये पड़ रहा है कि महाराष्ट्र में जातियों में विसंवाद पैदा करने का प्रयास कुछ दल, कुछ गट और कुछ नेता बार बार कर रहे हैं. इस प्रकार का विसंवाद और असंतुष्टता फैलाने का कारण क्या हो सकता है, उसके बारे में हम चर्चा कर रहे हैं. माननीय मोदी जी ने सबका साथ सबका विकास ये नारा जो दिया है, उसी नारे पर माननीय एकनाथ शिंदे जी, माननीय देवेंद्र जी, माननीय अजितदादा पवार, ये सरकार इसी नारे को लेकर सबको साथ में लेकर विकास की राजनीति कर रही है. और उस समय पर हमारे विरोधी दल और गठ जो विसंवाद पैदा करने का प्रयास कर रहे हैं, उसका मुंह तोड़ जवाब देने के लिए मतदाता को तक पहुंचना, जिला विधानसभा स्तर पर रणनीति करना, इसकी भी चर्चा हमने इस बैठक में की है. आने वाले समय पर हर जिला में, हर लोकसभा क्षेत्र में जीत के लिए क्या रणनीति होगी, इसके लिए 45+ ये टारगेट लेकर हम हर एक लोकसभा क्षेत्र की चर्चा कर रहे हैं. इस प्रकार के विषय को लेकर ये महत्वपूर्ण बैठक चल रही है. नांदेड़ के मौके को लेकर सरकार से इस्तीफे की मांग तमाम महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी के नेता कर रहे थे. उद्धव जी से लेकर आदित्य ठाकरे, संजय राउत, शरद पवार. ये दर्दनाक और बहुत ही वेदनादायी इस प्रकार की दुर्घटना है. इसकी इंक्वायरी होनी चाहिए. इंक्वायरी लगाई भी है सरकार ने. हमारे सामने अभी प्रश्न जो है वो इसके पीछे कोई साजिश है या कोई दोषी है, उसको ढूंढना, उसको दंडित करना. जो पेशेंट या जो दुर्भाग्य से मृत्युमुखी हो गए हैं उन परिवारों को मदद करना. ऐसे समय पर राजनीतिक बात करके राजनीति करना ये शोभा नहीं देता विरोधी दलों को. इतना ही मैं कह सकता हूँ. न्यूज क्लिक जो पत्रकार है या जिसका जो एक्टिविस्ट है, उनके ऊपर
ये आरोप है कि चीन से लेकर उनके संबंध है, फंडिंग हो रही थी, देश विरोधी गतिविधियों की, इसको लेकर जो कार्रवाई हो रही है उसको लेकर इंडिया अलायंस के लोग कह रहे हैं कि मोदी सरकार जो है लोकतंत्र खत्म कर रही है। जो गुनहगार होगा या गुनहगारों से संपर्क में होगा उसके ऊपर कार्रवाई होगी। अब इससे क्या लोकतंत्र खतरे में कैसे आ सकता है? लोकतंत्र मजबूत तभी होगा जब गुनहगार और गुनहगारों से संपर्क रखने वाले पर कार्रवाई होगी, तभी लोकतंत्र मजबूत होगा। और इसके लिए इस प्रकार की बेतुकी बातों को फैलाना या इंडिया अलायंस के लोगों का एक राजनीतिक डाव है जो सफल नहीं होगा। फडणवीस म्हणाले राष्ट्रवादी आणि काँग्रेस जरी सत्तेत असले तरी सत्तेत बॉस आम्हीच आहात, तुम्ही जर स्टेटमेंटशी सहमत आहे। देवेंद्रजींच्या स्टेटमेंटवर मी प्रतिक्रिया द्यावी इतका मी मोठा नाही। सर एक चला मराठीमध्ये पाहिजे होतं, राहुल गांधी यांनी आरोप केलेला आहे नांदेडच्या घटनेनंतर की भाजप स्वतःच्या प्रचारामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र औषधांसाठी भाजप सरकार पैसे देत नाही। आणि दुसरी गोष्ट एकंदरीत जी कोण म्हणाले? राहुल गांधी यांनी ट्विट करत असे एकंदरीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की प्रचारावरती स्वतःच्या कोट्यवधी रुपये भाजप सरकार खर्च करते, मात्र लहान मुलांसाठी औषधांसाठी पैसे नाही। यावर इथल्या आरोप वैद्यकीय मंत्र्यांचं म्हणणं होतं की औषधाच्या तुटवड्यामुळे कुठलाही मृत्यू झाला नाहीये। कशा प्रकारे या प्रतिक्रियेकडे पाहता? मला वाटतं राज्याच्या मंत्र्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर दिलेली ती प्रतिक्रिया आहे। राहुल गांधीजींचं स्टेटमेंट हे केवळ राजनैतिक फायदा काढण्यासाठी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता राजनैतिक फायदा काढू शकणाऱ्या स्टेटमेंटला आता राहुल गांधींच्या काही थारा दिल्याची स्थिती नाही। रुग्ण दगावलेल्यांना मदत करणं ही आताची आवश्यकता आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया। आशीष जी, ये सवाल है कि कांग्रेस अब महाराष्ट्र पर फोकस कर रही है, खड़गे भी महाराष्ट्र में आने वाले, विरोधी की सभा भी होने वाली है और प्रियंका गांधी भी महाराष्ट्र से चुनाव लड़ सकती है। देखिए पूरे देश में कांग्रेस को अभी कोई जगह नहीं बची है, ना कोई ज़मीन बची है। मैं राजनीतिक ज़मीन की बात कर रहा हूँ। यूपी ना वो चुनाव जीत सकते हैं प्रियंका जी, इसके लिए महाराष्ट्र का प्रयास कर रहे हैं। खरगे जी को कर्नाटक में चुनाव जीतना असंभव है क्योंकि अभी वहाँ पर उनके जगह पर भाजपा का सांसद जीत के भी आया है, काम भी कर रहा है, तो वो महाराष्ट्र की तरफ बढ़ रहे हैं। महाराष्ट्र की भारतीय जनता पार्टी खुश है कि जो लोग महाराष्ट्र में सिर्फ स्वार्थ से आ रहे हैं उनको पराजित करने का मौका हमको मिलने वाला है, उस खुशी में हमें। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।